प्रगतीची। इस ब्रीदवाक्य के साथ 13 जनवरी 2024 को लोक नेता स्वर्गीय दीबा पाटिल की जयंती के उपलक्ष्य में ठाणे के पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक द्वारा छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ा मंडल और गणेश नाइक चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से एवं सिडको MSME मंत्रालय व कौशल्य विकास मंत्रालय के सहयोग से नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय विमानतल परिसर में निर्मित होने वाले रोजगार, स्वयं रोजगार, उद्योग व स्टार्टअप मार्गदर्शन एवं भव्य महारोजगार मेळावे का आयोजन वाशी स्थित विश्वदास भावे नाट्यगृह में किया गया, जिसका उद्घाटन ऐरोली के विधायक गणेश नाइक की प्रमुख मौजूदगी में केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटिल के हाथों संपन्न हुआ। जहां इस अवसर पर पूर्व सांसद रामशेर ठाकुर, पूर्व मंत्री जगन्नाथ पाटिल, लोक नेता दीबा पाटिल के पुत्र अतुल पाटिल, नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय विमानतल नामांकन सर्वपक्षीय संघर्ष कृति समिति के अध्यक्ष दशरथ पाटिल, नवी मुंबई भाजपा जिला अध्यक्ष संदीप नाइक, विधायक प्रशांत ठाकुर, पूर्व महापौर सागर नाइक, उद्योजक SM सराफ सहित पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाएं आदि तमाम मान्यवर मौजूद थे। वहीं इस दौरान नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे के मद्देनजर निर्माण होने वाले विभिन्न रोजगार, उद्योजकता विकास और स्वयं रोजगार के अवसर को लेकर जानकारी और अवसर प्रदान करने के लिए इस क्षेत्र के विशेषज्ञों द्वारा मार्गदर्शन भी किया गया। इस दौरान मान्यवरों ने इस महारोजगार मेळावे में भाग लेकर विभिन्न स्टॉल्स का मुआयना किया। बता दें कि इस महारोजगार मेळावे में तकरीबन 4000 से भी अधिक बेरोजगार युवा और युवतियों ने भाग लेकर इस महारोजगार मेळावे का लाभ उठाया। खास बात ये रही कि इस रोजगार मेळावे में दिव्यांगों ने भी बढ़ चढ़ कर भाग लिया। वहीं तकरीबन 1200 लोगों को इस दौरान रोजगार व स्वयं रोजगार के अवसर मिले, तो वहीं 300 से भी अधिक लोगों ने स्टार्टअप्स के लिए अपनी रुचि दिखाई। नौकरी पाने वाले युवाओं और दिव्यांगों को ऑन द स्पॉट जॉब ऑफर लेटर का भी वितरण किया गया। इस दौरान कपिल पाटिल ने कहा कि डॉक्टर संजीव नाइक की दूरदृष्टि की अनुपम झलक इस महारोजगार मेळावे के माध्यम से दिखाई दे रही है। लोक नेते दीबा पाटिल साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी पुढाकार घेऊन ह्या विभागातील तरुणांना रोजगाराची, व्यवसायाची संधी निर्माण व्हावी याच्यासाठी आज या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। निश्चितपणाने काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांच्या जीवनामध्ये सतत संघर्ष करून दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम ते करत असतात। त्यापैकी एक दीबा पाटिल साहेब होते आणि त्यांच्याच व्यक्तिमत्वातून प्रेरणा घेऊन संजीव नाईक यांनी दुसऱ्यांच्या जीवनात आपल्याला कसा आनंद देता येईल याच्यासाठी या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं। आपल्या सगळ्यांच्याच वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो। मागच्या काळामध्ये 2 महिन्यापूर्वी ते दिल्लीलाही आले होते। मी स्वतः त्यांना एव्हिएशन मिनिस्टर यांची भेट घालून दिली होती। त्यांनाही त्यांनी पत्र दिलं की एअरपोर्टच्या परिसरामध्ये, एअरपोर्टमध्ये किंवा परिसरामध्ये जे रोजगार निर्माण होतील ते सगळे रोजगार इथल्या आमच्या भूमिपुत्रांना मिळाले पाहिजेत, अशा प्रकारच्या सूचना तुम्ही एअरपोर्ट ज्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांना द्याव्या, अशा प्रकारचं पत्र त्यांनी दिलं। हा दिवस हा निश्चितपणाने तरुणांना त्यांचं करिअर घडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळण्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे। वहीं संजीव नाइक और संदीप नाइक ने कहा कि नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे के साथ रोजगार के अवसर बढ़ेंगे और इसमें अधिक से अधिक युवकों को लाभ मिले, प्रकल्पग्रस्तों को रोजगार मिले, यही इस महारोजगार मेळावे का मकसद है। निश्चितपणे या ठिकाणी लोकनेते दीबा पाटिल साहेबांच्या जयंती निमित्तानं घेतलेला रोजगार, स्टार्टअप विविध माध्यमातून त्यांना मार्गदर्शन, भविष्यात या शहरामध्ये येणारे प्रकल्प, त्यांची माहिती, विद्यार्थ्यांनी कुठल्या भागामध्ये आजपासून शिक्षण क्षेत्रात जायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून 3 वर्षांनी 4 वर्षांनी त्यांना ह्या संधी रोजगाराची असेल, स्वयंरोजगाराची असेल, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या उद्देशानं हे बीज लावलं त्याचं वटवृक्ष होण्यासाठी आमच्या सर्वांचा छोटासा प्रयत्न आहे। आणि आज मला खरोखरच आनंद झाला की याच्यामध्ये विशेष या ठिकाणी गोष्ट लक्षात अशी आली की नुसतं ज्यांच्याकडे ज्ञान आहे अशाच लोकांनी या ठिकाणी आले नाहीत, तर ज्यांना अज्ञान आहे, आमचा उद्देश तोच आहे की ज्ञान आहे तो तर कुठेही जाईल,
पण ज्याला या बाबतीतलं अज्ञान आहे, माहीत नाही काय होणार आहे, कसं होणार आहे, अशा लोकांसाठी मला वाटतं हा मेळावा यशस्वी झाल्यासारखा. इथे आमच्या ताई आहेत, आज या ठिकाणी त्यांना स्वतःचं पायावर उभं राहण्यासाठी एक फूड व्हॅन मिळाली. अशाच पद्धतीनं अनेक योजनांचा या ठिकाणी शुभारंभ झाला आणि आमचा उद्देश तोच आहे. पहिल्यांदाच आम्ही हा प्रयत्न केला. ह्या प्रयत्नामध्ये आमच्या असं लक्षात आलं की जशी लोकसंख्या वाढते, जरी तुमच्याकडे नवी मुंबई शहरामध्ये कॉलेजेस आहेत, शिक्षणाची व्यवस्था आहे, मोठमोठ्या इंडस्ट्री आहेत, कंपन्या आहेत, सर्व आहेत, परंतु लोकांना माहिती देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं आधुनिक युगामधली ही गोष्ट पोहोचवण्यासाठीचा हा प्रयत्न निश्चितपणे झाला. याच्यामध्ये सरकारचे असतील, केंद्र सरकार, राज्य सरकार, निमसरकारी, खाजगी या सर्व लोकांनी सहभाग घेतला. आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो आणि अपेक्षा अशी आहे की हा एकाच रोजगारावर याच्यावर आम्हाला थांबायचं नाही, तर अशा प्रकारचे उपक्रम सातत्यानं वेगवेगळ्या विभागात होतील अशा प्रकारचा आमचा प्रयत्न राहील आणि याच्यामध्ये निश्चितपणे आम्हाला यश येईल अशी अपेक्षा आहे. सिडकोच्या माध्यमातून कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात, त्यामध्ये सहभाग कसा घ्यावा, कोणत्या प्रकारचे कोर्सेस आहेत, ते निशुल्क आपल्याला कसे त्या ठिकाणी त्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल याच्याबद्दल देखील सिडकोच्या माध्यमातून देखील मार्गदर्शन केलं गेलं आहे. आजच्या कार्यक्रमानिमित्त ज्या तरुणांना रोजगार मिळाला, ज्यांचा स्टार्टअप सुरू झाला, हा इतर नव्या मुंबईतील तरुणांकरता हा प्रेरणादायी आहे. जेव्हा कोणीतरी आपल्या शहरामधलं, आपल्याच परिसरामधलं कोणाला तरी नोकरी मिळते, कोणाचा तरी स्टार्टअप सुरू होतो, केंद्र सरकार, राज्य सरकार, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र या माध्यमातून त्यांना सहायता दिली जाते, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, त्यांना अर्थसहाय्य दिलं जातं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देखील दिलं जातं. हे जेव्हा शहरामधील इतर तरुण बघतात, इतर नागरिक बघतात, त्यावेळेस अशा प्रकारचे प्रयत्न आपण देखील केले पाहिजेत. अशा प्रकारची मानसिकता मुलांमध्ये निर्माण होते आणि त्या माध्यमातूनच एक उद्योजक घडत असतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित रामशेठ ठाकूर, कपिल पाटीलजी, आदरणीय गणेशजी नाईक साहेब किंवा इतर वक्ते यांनी देखील मार्गदर्शन केलं की त्यांच्या जीवनाची सुरुवात नोकरीपासून झाली. काही नोकरी करणार होते, काही लोकांनी नोकऱ्या केल्या आणि नंतर मग ते व्यवसायामध्ये आले, उद्योगामध्ये आले आणि आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते यशस्वी उद्योजक म्हणून आज त्यांची ओळख निर्माण झाली. तर प्रत्येकजण हा पहिल्यांदा काय जन्माला येतानाच उद्योजक नसतो, जन्माला येतानाच तो व्यापारी नसतो, परंतु त्याच्यामध्ये जर आत्मविश्वास कोणीतरी त्याला दिला, त्याला आवश्यक असलेलं त्याला प्रशिक्षण केलं, आवश्यक असलेलं सहकार्य केलं, तर प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि ह्याकरता केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्तरावर आणि प्रामुख्यानं नवी मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी एअरपोर्ट निर्माण होत आहे, इतर वेगवेगळ्या पद्धतीच्या इंडस्ट्री शहरामध्ये येतात, याची चाहूल किंवा याची माहिती ही तरुणांपर्यंत पोहोचली पाहिजे. नाहीतर जेव्हा नव्यानं संपूर्ण प्रकल्प सुरू होतो आणि सुरू झाल्यानंतर आपण जर नोकरीचा, स्वयंरोजगाराचा, स्टार्टअपचा जर शोध घेतला तर त्यावेळेस त्या स्पर्धेमध्ये आपण असणं हे शक्य होणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प सुरू होण्याच्या अगोदर याची जनजागृती, याच्याबद्दल माहिती, याच्याबद्दल शहरातील स्थानिक तरुणांमध्ये आत्मविश्वास हे भरण्याकरता अशा प्रकारच्या रोजगार मेळावे किंबहुना स्वयंरोजगार मेळावे आणि इतर स्टार्टअपचं मार्गदर्शन हे शहरामध्ये आवश्यक आहे. आणि याकरता ज्या सर्व संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला, 29 गाव संघर्ष समिती असतील, गणेशजी नाईक साहेब चॅरिटेबल ट्रस्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराज संस्था आहे आणि ह्या सर्वांना एकत्रित करण्याचं काम डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांनी केलं आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन. वहीं ऑन द स्पॉट जॉब पाने वाले लोगों ने भी अपनी भावनाएं व्यक्त करते हुए आयोजकों का आभार व्यक्त किया. सर्वप्रथम या रोजगार मेळ्याचे आभार मानतो, कारण आमच्या सारख्या मुलांना ॲक्च्युली कुठे अपॉइंटमेंट करत नाहीत. मुळात फ्रेशर आहेत. जस्ट 2023मध्ये रिझल्ट पास आउट झालो. 60% मार्क्स आहेत. BCom ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि आमची घरातली परिस्थिती एकदम नाजूक परिस्थिती असताना मी हा रोजगार मेळावा अटेंड केला. त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आणि या रोजगार मेळाव्यात येऊन मला खूप आनंद झाला, कारण इथे येऊन मला अपॉइंटमेंट लेटर दिल्याबद्दल त्या सरांचे आणि सर्व रोजगार मेळाव्या सभासदांचे मला खूप खूप आभार मानायचे. बहुत बड़ा अच्छा कार्य किया संजीव नायक सर ने, जो ऐसा मेला रखा और रिस्पांस बहुत अच्छा मिला है. हमने भी स्टॉल रखा हुआ था और काफ़ी लोगों का बायोडाटा हमारे पास आया और क्योंकि हम लॉजिस्टिक्स में हैं तो हमारे यहाँ काफ़ी स्कोप है अलग अलग फील्ड्स में उनको रोज़गार देने की, तो हम डेफिनेटली प्रयत्न करेंगे ज़्यादा से ज़्यादा लोगों को रोज़गार दें. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.